एखाद्या कंपनीचा आहे ना रिझल्ट लागला, क्वार्टरली रिझल्ट आपण जेव्हा बघतो ना तेव्हा प्रत्येक जण लगेच बॅलन्स शीट बघतो. हा मग ते सेल्स किती वाढलाय, कंपनीचा प्रॉफिट लॉस मध्ये काय चेंज झालाय, मग त्या बॅलन्स शीट मध्ये काय बघायचं. आणि हे एवढं सगळं बघून एवढं कन्फ्युजन होतं ना की नक्की त्या रिझल्टचा काय इम्पॅक्ट होणार हे समजायचा मार्ग राहत नाही आणि आपण मग एवढं कळून पण गडबड करतो. पण मी जर तुम्हाला असं आज केलं तर ऍक्च्युली कुठल्याही कंपनीचा तुम्ही क्वार्टरली रिझल्ट बघताय, काय बघितलं पाहिजे, अशा काय महत्वाच्या 5 गोष्टी आहेत बाबा ज्याच्याकडे बघितलं ना तुम्हाला ऍटलिस्ट त्या स्टॉक मध्ये जी काही शॉर्ट टर्मची मुवमेंट येते ना ती कॅच करता येईल. मग चला थोडं शिकूया आज ऍक्च्युली की ही बॅलन्स शीट जी काही क्वार्टरली रिझल्ट लागल्यावर तुम्ही बघता, ओके, तर त्याच्यामध्ये काय बघायचं आणि 5 मुद्द्यांवर आज आपण चर्चा करूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे सेमिनार किंवा इतर जे काही वेबिनार्स होतात त्यांच्या लिंक दिलेले आहेत, त्याच्यावर जाऊन तुम्ही तिकडे कनेक्ट होऊ शकता. मित्रांनो, आता समजा बॅलन्स शीट तुमच्या समोर आली तर आता इथून पुढे तुम्ही कन्फ्युज होणार नाहीयेत. तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धती मी याच्यामध्ये सांगतोय. ओके, महत्वाची गोष्ट काय की रीड कसं करायचं आणि रीड काय करायचं हा जर फंडा तुमचा क्लिअर असेल ना तर काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचंय तुम्हाला की जेव्हा आपण बॅलन्स शीट रीड करतोय त्याच्यामध्ये जे काही 5 मुद्दे बघूया त्याच्यामधला पहिला मुद्दा आपल्याला याच्यामध्ये फोकस करायचा आहे की तो मुद्दा असा असेल याच्यामध्ये की तुम्ही जेव्हा या अनालिसिस करताय तर ते क्वार्टर ऑन क्वार्टर करायचे. ओके, QOQ म्हणतात आणि इयर ऑन इयर असा एक ऍक्च्युली मुद्दा असतो याच्यामध्ये. आता हे काय असतं, क्वार्टर म्हणजे काय, कुठल्याही कंपनीचा प्रत्येक 3 महिन्यानंतर ना रिझल्ट डिक्लेअर केला त्याला म्हणतात क्वार्टरली रिझल्ट. ओके, आणि असे 4 रिझल्ट वर्षामध्ये येतात म्हणजे 4 क्वार्टरची मिळून एक पूर्ण इयर बनते याच्यामध्ये. आता तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, जेव्हा तुम्ही क्वार्टरली ह्या सगळ्या बघताय तर तुम्ही याच्यामध्ये बघाल क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3 अँड क्वार्टर 4. ओके, असं समजूया की आता समजा तिसरी क्वार्टर संपली, सप्टेंबरच्या रिझल्ट लागायला लागले आता. ओके, म्हणजे कसे असते बघा, पहिली क्वार्टर जी असेल याच्यामध्ये, ओके, तर एप्रिल ते जून पर्यंत तुम्हाला ती पाहायला मिळेल. एप्रिल, मे, जून 3 महिन्यांची, म्हणजे त्या तिसऱ्या महिन्याचा रिझल्ट तुम्हाला जून नंतर न लागायला सुरुवात होईल. ओके, आता तुम्ही काय करा, याच्यामध्ये समजा प्रत्येक कंपनीचा फंडा वेगळा आहे तर चेक करा. समजा आता ही क्वार्टर 3चे रिझल्ट आले आणि कंपनीने समजा एक 80 कोटीचा प्रॉफिट जनरेट केला. चेक करा प्रिव्हियस क्वार्टरच्या कम्पेअर करता तो किती आहे. समजा प्रिव्हियस क्वार्टरला कंपनीने इथे 75 कोटी जनरेट केला होता, इकडे तो 70 कोटी जनरेट केला होता. म्हणजे काय झालंय, कंपनी क्वार्टर ऑन क्वार्टर तो इन्क्रीज करते, ही चांगली गोष्ट असते. परंतु आता समजा एखादा बिझनेस आहे इमेजिका, जो सीजनल बिझनेस आहे, माहितीये म्हणजे काय, तर तिकडे मोस्टली काय होणार आहे, उन्हाळ्यामध्ये जास्त पब्लिक जातं, थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये तिकडे जास्त पब्लिक नाही जाणार. तर मला इथे चेक करायचं की समजा याचं जे काही क्वार्टर असेल 1, समजा क्वार्टर 1चा इथे रिझल्ट लागला, इथे कंपनीने केला, तर तुम्ही ह्याच्या प्रिव्हियस क्वार्टरचं बघितलं तुम्हाला अंदाज येणार नाही कारण तिथे तो फ्लॅट असणार आहे. तर इथे काय करतात नॉर्मली, तर इयर ऑन इयर बघतात. म्हणजे आता समजा ह्या क्वार्टर आपण बघितल्या 2024च्या, ओके, तर इथे चेक करा की 2023ची क्वार्टर 1 जी होती, ओके, त्याच्यामध्ये कंपनीने किती केला होता. इथे असं दिसलं समजा की ते कंपनीने 72 कोटी जनरेट केले होते आणि ऍज कम्पेअर करता इयर ऑन इयर इकडे 2 कोटी कमी आहे. याचा अर्थ बिझनेस ऍक्च्युली ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे होतं तेवढं वाढलेलं नाहीये किंवा याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तिथे तो अंदाज येईल की बाबा मागच्या इयरच्या कम्पेअर करता इथे ड्रास्टिकली वाढलं. ह्याला म्हणायचं इयर ऑन इयर, जो क्वार्टरचा आपण अनालिसिस करतो ते तुम्हाला याच्यामध्ये बघायचे. समजा तुम्ही टाटा मोटर असेल किंवा इतर कुठल्या ऑटो सेक्टरच्या कंपन्या बघताय तर तिथे तुम्ही ऍक्च्युली रेग्युलर क्वार्टरनुसार बघू शकता. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर जर तो इन्क्रीज होत असेल तर ती एक चांगली गोष्ट असते. समजलं पहिल्यांदा की कुठे क्वार्टर ऑन क्वार्टर बघायचं, ज्यांचे सीजनल बिझनेस आहेत त्यांची ती क्वार्टर मागच्या वर्षीच्या क्वार्टरशी कम्पेअर करा. ज्या कंपन्यांना सीजनलचा काही फरक पडत नाही, हिंदुस्थान युनिलिव्हर एक उदाहरण देतो, ह्याला काही फरक नाही पडणार क्वार्टरमध्ये कारण त्यांचा खप कंटिन्यू राहतो त्याच्यामध्ये. वर्लपूल आहे की जो सीजनल बिझनेस आहे, तर ह्या कंपन्यांचं कम्पेअर करताना प्रिव्हियसशी कम्पेअर करा, पटकन जजमेंट येणार आहे याच्यामध्ये. ओके, आता मित्रांनो हे सगळं आपण का करतोय की तत्पूर्वी आपल्याला समजावं. आता हे करत असताना आपल्याला दुसरा मुद्दा याच्यामध्ये चेक करायचा आहे, तो म्हणजे त्याचा रिव्हेन्यू. परंतु तत्पूर्वी खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, बरेच जण फंडामेंटल अनालिसिस शिकताय परंतु टेक्निकल करताना बऱ्याच जणांना गडबड होते, प्रॉब्लेम येते. पण त्याच्यासाठी मला एक चांगलं सोल्युशन मिळालं जे एकाच जागेवर आपल्याला एक चांगली माहिती दाखवू शकते. तर चला आधी थोडक्यात त्याची माहिती घेऊया. मित्रांनो, एक पंच नावाचं ऍप्लिकेशन माझ्या पाहण्यामध्ये आलं, ओके, आणि मला याच्यामध्ये काय वाटलं की याच्यामध्ये काय की वन स्पॉट सोल्युशन मला याच्यामध्ये जाणवले. म्हणजे समजा इथे चार्ट बघतोय मी आणि हा चार्ट बघत असताना मी समजा कुठेही क्लिक केलं त्या चार्टवर तर त्या लेवलचे तो
स्ट्राईक प्राइस मला शो करायचा प्रयत्न करतो. आता समजा मी त्या चार्टवर क्लिक करतोय आणि चार्टवर क्लिक केल्यानंतर ना मला इथे कॉल पण आणि पुट पण त्या स्ट्राईकचे तो दाखवतोय. म्हणजे असं मला वाटलं की आता मार्केट पडतंय बाबा आणि मी समजा पुटला फोकस केला तर मला क्विकली त्या एका विंडोवरच खरेदी आणि विक्री करता येते. हा त्याचा एक स्पेशल फीचर आहे. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये मग तुम्हाला कुठल्या प्रकारचे ऑर्डर त्याच्यामध्ये इतर गोष्टी टाकू शकता. ओके, समजा तुम्ही याच्यामध्ये ऑर्डर प्लेस केली. आता त्याच्यानंतर ना तुम्ही जेव्हा ही ऑर्डर टाकणार आहात, ओके, तर याच्यानंतर ना आपल्याला फोकस करायचं की आता ही ऑर्डर कशी गेली. ओके, तर याच्या डाऊन साईडलाच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहता येतात. ऑर्डरची डिटेल्स. ओके, आता याचबरोबर तुम्हाला असं वाटलं की मला याच्यामध्ये विविध इंडिकेटर लावायचे तर ह्या इंडिकेटर पण याच्यामध्ये दिसतात. कोणाला वाटलं एडीएक्स वापरतो तर कोणाला वाटलं मला RSI वापरायचं आहे, त्याच्यावर क्लिक करा तर ते वरच्या प्रीमियमचा तो ऑटोमॅटिक इथे दाखवेल. याचबरोबर मला याच्यामध्ये समजा ओपन इंटरेस्ट बघायचं तर इथे सिंपल क्लिक केलं तर मला पूर्णपणे OI चा डेटा याच्यामध्ये पाहायला येतो. तर म्हणजे काय, ज्याप्रमाणे एकाच विंडोवर आपण डायरेक्ट पंच करू शकतो ऑर्डरला, असं एक ऍप्लिकेशन माझ्या पाहण्यात आलं. त्याची लिंक पण मी खाली दिलेली, एकदा चेक करा. तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्याच्यामध्ये विचार करू शकता. आता हे तर तुम्हाला समजलं. आता आपण 2 नंबरचा मुद्दा याच्यामध्ये चेक करूया की आपल्याला रिझल्ट लागल्यावर काय बघायचं आहे. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला पाहायची आहे ती म्हणजे कंपनीचा ग्रोथ इन रिव्हेन्यू काय आहे. ओके, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते रिव्हेन्यू मध्ये. ओके, मग आता हा ग्रोथ ऑन रिव्हेन्यू जर तुम्ही बघताय तर तो पण सिंपली Q1, Q2, Q3 अँड Q4 ह्या अनुषंगानेच मला याच्यामध्ये चेक करायचे. आता रिव्हेन्यू म्हणजे काय असतं, समजा एखादी कंपनी जे काही गोष्ट विकते, जे काही प्रोडक्ट्स विकते, ओके, त्याचा व्हॉल्यूम, ओके, काय आहे, किती विकती आहे ती आणि इंटू त्याची प्राइस. ओके, ह्याच्यावर तो डिपेंड असतो आणि याच्यानुसार जी काय अमाऊंट येईल तो झाला त्या कंपनीचा त्या क्वार्टरचा रिव्हेन्यू. म्हणजे समजा कंपनीने Q3 मध्ये समजा एक 50,000 कोटींचा बिझनेस केला, एक उदाहरणादाखल सांगतो, एखादी मोठी कंपनी आहे. याच्या आधीच्या क्वार्टरमध्ये त्यांनी समजा 45,000 कोटींचा केला होता. ओके, तर अशा गोष्टी जर आपण याच्यामध्ये केल्या तर आपल्याला समजतं की याच्यामध्ये काय वाढ होते किंवा काय कमी होतो. आता इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल याच्यामध्ये लक्षात ठेवा की हा जेव्हाही तुम्ही बघणार आहात, ओके, आधीच्या क्वार्टरचा वगैरे कम्पेअर करताना ते चेक करा की या रिव्हेन्यू मध्ये व्हॉल्यूम किती वाढतो. कारण काय होतं, समजा रिव्हेन्यू वाढला कंपनीचा, समजा कंपनीला ऍक्च्युली काय होतं की बऱ्याच वेळेला तुम्हाला जजमेंट देत नाही की काय होतंय. कंपनीचा जर रिव्हेन्यू वाढतोय तर इथे चेक करा की व्हॉल्यूम पण वाढलेला असला पाहिजे, म्हणजे कंपनीचा सेल्स स्ट्रॉंग होतोय. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्या कंपनीचा सेल्स कमी झालेला असतो पण कंपनीने त्या प्रोडक्टची प्राइस वाढवलेली असते, अशामुळे तो रिव्हेन्यू त्या लेवलला सस्टेन राहतो. परंतु समजा एखाद्या कंपनीच्या प्रोडक्टची प्राइस वाढली आणि लोकांना वाटलं की अरे ह्याला एक अल्टरनेट ऑप्शन आहे, आपण तो घेऊया, तर सेल्स डाऊन होणार. मग कंपनीच्या ऍक्च्युअली रिव्हेन्यूला फटका बसतो त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे लक्षात ठेवायचं की व्हॉल्यूम पण सेल्स म्हणजे सेलचे आकडे पण वाढलेले पाहिजेत आणि ते जर चांगले असतील तर तुम्हाला अजून चांगला याच्यामध्ये अंदाज येणार आहे. ओके, आता हे झालं ऍक्च्युअली याच्यामध्ये. आता हे सगळं आपण करतोय. ओके, आता महत्वाची गोष्ट काय असते, फक्त रिव्हेन्यू बघून चालणार नाही. आता आपल्याला याच्यामध्ये फोकस करायचा आहे प्रॉफिटला. 3 नंबरची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे कंपनीचा होत असलेला प्रॉफिट. ओके, आता तुम्ही जेव्हाही कुठल्याही क्वार्टरला चेक करताय, Q1 असेल, 2, Q3 अँड Q4, ओके, तर याच्यामध्ये चेक करा की तुमची जी कंपनी आहे तिच्या प्रॉफिटमध्ये किती कन्सिस्टंटली ग्रोथ होतीये. ओके, आता ही प्रॉफिटची ग्रोथ जर कन्सिस्टंट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये अंदाज येईल. पण ऍक्च्युअली कंपनीचा प्रॉफिट वेगवेगळ्या अँगलने बघावा लागतो याच्यामध्ये. आता इथे बघणार काय तुम्ही, प्रॉफिट कसा असेल कंपनीचा की टोटल कंपनीचं जे काही ऍक्च्युअली कंपनीने रिव्हेन्यू जनरेट केलाय, ओके, त्याच्यामधून कंपनी काय करेल, त्यांचे एक्सपेन्सेस मायनस करेल. ओके, आणि त्याच्यामधून जो काही त्यांच्याकडे पैसा राहील तो येईल समजा कंपनीचा नेट प्रॉफिट. ओके, म्हणजे असं एक आपण प्लॅन करू की एक्सपेन्स मध्ये कंपनीने टॅक्स पण पकडलेत. म्हणजे नेट प्रॉफिट म्हणजे काय, तर कंपनीचं सगळं जाऊन खिशामध्ये काय राहते, अगदी टॅक्स वगैरे धरलं इम्पॉर्टंट आपल्याला याच्यामध्ये. आणि तो जर नेट प्रॉफिट कंपनीचा इन्क्रीजिंग होतो याच्यामध्ये प्रिव्हियस 4 क्वार्टरमध्ये किंवा ऍटलिस्ट तो इतर वर्षाच्या कम्पेअर करता, आधीच्या वर्षाच्या कम्पेअर करता सस्टेनेबल आहे, तर तुमच्यासाठी तो मजबूत आकडा असतो याच्यामध्ये. क्लिअर झालं तुम्हाला. ओके, आपण बघितले 3 महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये. आता याच्यानंतर पुढची इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला बघायचंय, ती इम्पॉर्टंट गोष्ट अशी म्हणजे कंपनीचं EPS. लक्षात ठेवा, अर्निंग्स पर शेअर हे तेवढंच महत्वाचं गोष्ट आहे याच्यामध्ये. अर्निंग्स पर शेअर म्हणजे त्याला आपण बोलतो EPS. लक्षात ठेवा, EPS का महत्वाचं आहे, जो आपला 4 नंबरचा मुद्दा आहे याच्यामध्ये. कारण समजा अर्निंग्स पर शेअर जर कंपनीचं
क्वार्टर ऑन क्वार्टर जर इन्क्रीज होतं याच्यामध्ये, तर याचा अर्थ तो एक चांगला मुद्दा समजला जातो. लक्षात ठेवा, जेव्हा मोठे इन्व्हेस्टर असतात ते कंपन्यांमध्ये पैसा कधी लावतात, तर ऍक्च्युली कंपनीचा EPS बघितला जातो. म्हणजे कंपनीच्या पर शेअर मागचं जर उत्पन्न कंपनी वाढवतीये, याचा अर्थ कंपनी फंडचा पुरेपूर वापर करून घेते. त्यामुळे क्वार्टर ऑन क्वार्टर नेहमी बघा की सध्याची करंट क्वार्टर त्याच्यामध्ये किती ग्रोथ होतीये आणि ऍज कम्पेअर करता प्रिव्हियस. आता प्रिव्हियस कुठलं बघणार आहे तुम्ही, याच्यामध्ये सीझनल कंपन्या आणि रेग्युलर कंपन्या वेगळ्या राहतात. जे सीझनल बिझनेस आहेत ते इयर ऑन इयरला चेक करा. जे नॉर्मल इतर बिझनेस आहेत, ऑटो सेक्टर असेल किंवा त्याच्यामध्ये कंझ्युमर सेक्टर असेल, एखादी प्रोडक्शन बेस्ड कंपनी असेल, तर तिथे तुम्ही रेग्युलर कन्सिस्टंटली ह्या गोष्टी बघू शकता. आता हे एवढं बघितलं तर 5 नंबरचा मुद्दा हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो याच्यामध्ये. कारण काय माहितीये का, इथे ज्याला समजलं काय बघायचंय, लक्षात ठेवा, तर त्याला ऍक्च्युली कंपनीचा पटकन अंदाज येतो. कारण इम्पॉर्टंट गोष्ट असतं काय याच्यामध्ये, कुठल्याही कंपनीचा रिझल्ट अनालिसिस करताना याच्यामध्ये, ती म्हणजे कंपनीवर असलेलं डेप्ट. ओके, आता डेप्ट जर आपण याच्यामध्ये विचार करायला गेलो तर इम्पॉर्टंट काय बघायचं याच्यामध्ये, तर डेप्ट मध्ये नेहमीच चेक करा तर कंपनीचा डेप्ट टू इक्विटी रेशो किती आहे. लक्षात ठेवा, हा तुम्हाला सांगतो कंपनीवर असलेलं कर्ज जास्त आहे का कमी आहे. आता हा जो रेशो असतो ना, तो ऍक्च्युली 0 पासून चालू होतो आणि तो 1 2 3 4 असा जातो. लक्षात ठेवा याच्यामध्ये. ओके, 0 पासून चालू होतो ना तो त्याच्यापासून जातो. पण जेव्हा तुम्ही हा डेप्ट टू इक्विटी रेशो बघताय, लक्षात ठेवा, ओके, इथे तुमच्यासाठी मेन गोष्ट असते 0. ज्या कंपनीचा डेप्ट टू इक्विटी रेशो 0 आहे म्हणजे ही कंपनी 0 डेप्ट कंपनी आहे. लक्षात ठेवा. आणि चांगली गोष्ट असते, तो जेवढाही 0च्या जवळ, समजा एखाद्या कंपनीचा डेप्ट टू इक्विटी रेशो 1 आहे म्हणजे कंपनीवर बऱ्यापैकी जास्त कर्ज आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एखादा स्टॉक पकडत आहे तर त्याच्यामध्ये तुमचा जो काही स्टॉक आहे त्याचा डेप्ट टू इक्विटी रेशो समजा 0.50 आहे, काही स्टॉकचा असेल 0.40 असेल याच्यामध्ये. ओके, तर 0.40 असेल याच्यामध्ये किंवा 0.50, तर 40 असलेली गोष्ट उत्तम आहे. डेप्ट टू इक्विटी रेशो जेवढा 0च्या क्लोज असेल ती गोष्ट उत्तम आहे आणि ती तुम्हाला ऑब्झर्व करायचं. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर डेप्ट कंपनीचं कमी होतंय का वाढतंय हा एक अंदाज आपल्याला याच्यामध्ये घेता येतो. समजलं मित्रांनो, अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी 5 स्टेप्स तुम्हाला याच्यामध्ये दिल्या. ज्या स्टेप्सचा वापर केला तर कंपनीचा कसलाही रिझल्ट तुम्ही जरी बघितला ना, ओके, तर तुम्ही आता पटकन अनालिसिस करू शकता याच्यामध्ये आणि तुम्हाला पण समजेल की नक्की आता बघायचंय काय मला याच्यामध्ये. ओके, आणि हे जर आपण प्रॉपरली बघायला शिकलो तर प्रत्येकाला कंपनीचा कुठलाही रिझल्ट आला आता अनालिसिस करता येणार आहे. ओके, तर तुम्ही आशा ठेवतो मी याच्यामध्ये की तुम्हाला हे सगळे फंडे समजले असतील. आता मला सांगा तुम्हाला याच्यामध्ये ऍक्च्युअली काय समजलं आणि तुम्ही याचा कशा पद्धतीने वापर करू शकता. कारण लक्षात ठेवा, हे गोष्टी आपल्याला का शिकायचे, तर आम्हाला वाटतं तुम्हाला पण कुठल्याही स्टॉकचं प्रॉपर अनालिसिस करता यावं, तुम्हालाही स्विंग ट्रेड याच्यामध्ये भेटावेत. ओके, याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की अजून ह्या गोष्टी डीपमध्ये शिकायचे तर खाली मी तुम्हाला काही लिंक्स दिलेत सेमिनारच्या, वेबिनारच्या, त्याच्यावर जाऊन जॉईन करा. पुण्यामध्ये असेल किंवा आम्ही काही 10x ग्रोथचे वेबिनार घेतो, काही बूट कॅम्प घेतो, जेणेकरून तुम्हाला असं ऍडव्हान्स आमच्याकडून शिक